देवरुखकर तुमचं स्वागत करते रंगभूमी.com द नाटक पॉडकास्टमध्ये. नेहमीप्रमाणेच माझ्यासोबत आहे नाटक वेडा मराठी माणूस म्हणजे सौरभ तळपदे. सौरभ हाय. आणि आज आमच्या सोबत आहेत सुयोगचे निर्माते संदेश भट. संदेश दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे रंगभूमी.com पॉडकास्टमध्ये. थँक्यू. मला पण फार वरट आहे फायनली आपली फायनली हो. नाही, आणि जागा किती छान आहे ही. मला जागेबद्दल बोलायलाच लागेल. कोहिनूर स्क्वेअरमध्ये दादरला आम्ही फिश करी अँड राईस हे सरांचंच आहे रेस्टॉरंट, आणि मी दुसऱ्यांदा येते इथे. छान टेस्टी फूड आहे इथे. प्रॉन्स अळूवडी आणि बोंबील ठेचा फ्राय तुम्ही मिस नाही करू शकत. म्हणजे खरंच त्यासाठी तुम्ही या, नक्की या, मी तुम्हाला सांगेन. आणि सर, तुम्ही कुठल्याच डिशेस रेकमेंड कराल इकडच्या? नाही, मी थोडासा मुळात गोव्याचा आणि हार्डकोर मासे खात असल्यामुळे ना, मी हे अर्थात चणक आहे किंवा बांगडा आहे, करली आहे, हे मासे मला खूप आवडतात. तिसरा आवडतात मला जेवायला. मलाही सुरमई पापलेट कोणालाही आवडतं, सगळ्यांनाच आवडतं. पण जे म्हणतात ना की आज एक अस्सल मासे खायची जी पंगत असते आपली, त्यात मग करली म्हण, बांगडा म्हण, त्यात छान असे रत्नागिरी असे छान मोठे बांगडे सुद्धा खायला मजा येते. खरंच तोंडाला पाणी सुटलंय. हा, माझा रंगभूमी.com आणि नाट्य वेळेशिवाय काही पर्याय आहे का? म्हणजे कधी कधी खरंच सांगतो मी, म्हणजे तुमच्या दोघांचे पेज खरंच सांगतो, मला एवढे मी फॉलो करतो मी. अरे, कालच्या प्रयोगात काय घडलंय कुठल्या पुण्यात किंवा नाशिकमध्ये, हे तुमच्या पेजवर खरंच कळतं. मलाही कधी कधी कळत नाही लोकांकडनं, की एवढे लोक मित्र असले तरी तुझ्या पेजवर लगेच कळतं की ह्याला इथे बोर्ड लागला, ह्या प्रयोगाला ही व्यक्ती आली, हे उद्या नाटक येतंय. त्यांच्या टीममधल्या लोकांना तरी माहिती असेल ना, तुझे काही असे काही कोणीतरी खबरी आहेत किंवा नाही आहेत आमचे असे सूत्रधार वगैरे, सगळ्यांशीच कॉन्टॅक्ट ठेवावे लागतात आणि कुठून तरी बातम्या मिळतात, कलाकारांकडून बातम्या मिळतात, आणि मग आम्ही तसं पुढे वाट काढत जातो. पण खूप छान आहे हे. तुला माहिती आहे का, एक काय होतं, म्हणजे मी लॉकडाऊनच्या आधी जेव्हा नाटकं करायचो मी, तेव्हा ना काही 3-4 महत्त्वाचे माध्यमं होते आणि त्यांचे ठरलेले काही चांगले पत्रकार होते, जे लागायचेच नाटक आल्यानंतर PR करायला म्हणून, किंवा त्यांच्याशिवाय PR होत नव्हता. काही ठराविक 3-4 महत्त्वाचे TV चॅनलला लोकांच्या नाटकाच्या बातम्या द्यायला आम्ही उत्सुक जास्ती असायचो. पण आत्ता असं झालं की ती जागा इंस्टाग्राम आणि यूट्यूबने एवढी घेतलेली आहे, आणि त्यातले मला असं वाटतं तुम्ही लोक आत्ता महत्त्वाचे आहात. म्हणजे काही अजून 1-2 आणि तुम्ही दोघं 3-4 लोक तुम्ही लिडिंगमध्ये आहात असं मला वाटतं. पण नाटक आता तुम्ही निर्माते म्हणून असं मुरलेले असं वाटतं असं बोलताना की हा निर्माता, पण तुमचा स्ट्रगलही तेवढा आहे. आणि लहानपणापासून घरी सुधीर भट असल्यामुळे, सुधीर भटांचं म्हणजे जे काही तुम्हाला शिकवण मिळाली, त्यांच्याकडे युनिव्हर्सिटीच होती, घरीच तुम्हाला सगळं शिक्षण नाटकाचं मिळत होतं. दिग्गज रंगकर्मी येत असतील घरामध्ये, जेव्हा तुम्हाला नाटक हा शब्द पण माहीत नसेल तेव्हापासून तुम्हाला त्याच्याशी अनुरूप होता आलं असेल, तर तो अनुभव कसा होता की घरी कोणतरी येत आहेत दिग्गज आणि तुम्हाला माहीत नाही आहे, पण हळूहळू तुम्हाला कळायला लागले की हा हे कोणीतरी आहे? तुला खरं सांगू का, मी नेहमी सांगत, म्हणजे मी नेहमी म्हणतो की 3 अंक होते, 2 अंक मी थिएटरमध्ये बघितले, 3रा अंक घरी चालायचा. कारण की मला नाही वाटत की दादरला कुठलं नाटक आहे, 100 प्रयोग आहे, 150 प्रयोग आहे आणि घरी काही पार्ट्या झाल्या नाही. कारण की राजा गोसावी असतील, दिलीप प्रभावळकर असतील, वंदनाताई असतील, भक्ती वरेताई असतील, ह्या सगळी लोक, डॉक्टर गिरीश ओक, प्रशांत दामले, ही सगळी लोक घरी गप्पा आपण जितका आता कॅज्युअली बोलतो आहोत ना, राजा त्याच्यापेक्षा जास्त कॅज्युअल ती लोक घरी बसायला बोलायचे. म्हणजे मला असं वाटतं की इव्हन श्वास जेव्हा सिनेमा ऑस्कर-विस्करचा झाला प्रवास, त्यानंतर माझ्या मते 1.5-2 महिन्यात त्यांची जी पहिली फ्री पार्टी जी होती ना, फ्री काही डोक्यात न, ती आमच्या घरात झाली होती.
सो शिवाजीला प्रयोग आणि मला खरंच आईचं कौतुक वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण की दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक असतं गप्पा आणि एक असतं जेवण. सो ती जेवणाची जी बाजू भक्कम आईने सांभाळली. म्हणजे तुला काहीतरी मस्करी नाही करत. आता खूप रात्रीचे प्रयोग कमी होत चालले आहेत. आता शक्यतो आडवार पण नाही तर शनिवार रविवारवरती नाटक आलंय, ते पण तुझं दुपारी जास्ती, रात्री कमी प्रयोग कमी होता. होतं. तेव्हाच आहे ना, तेव्हा असं होतं की ना छान रात्रीच्या प्रयोगांना गर्दी व्हायची खूप. तेव्हा रात्रीचा प्रयोग समजा 7:30ला सुरू झाला शिवाजीला, तो 11, 10:30-11ला समजा संपला, त्याच्यानंतर घरी यायचे सगळे. मग त्याच्यानंतर बाबा फरमाईश करायचे, आज काय आपल्या फ्रीजमध्ये चिकन आहे का, मग चिकन बनवू. सो त्याच्यानंतर पार्ट्या रंगायच्या आणि मग ते सगळं छान पार्ट्या झाल्यानंतर 1-1.5-2 वाजता जेवण करून मग टॅक्सी मिळूपर्यंत मग तो तो 8-9 रुपये पहिल्या मीटरची प्राईस तेव्हा काळ तो मी खूप खूप जवळून बघितला आहे. नंतर एका लग्नाची गोष्ट ज्या काही गप्पा आहेत म्हणजे जे काही नाटक घडलं त्याच्या ज्या काही माझ्यामध्ये 50-60% कन्व्हर्सेशनमध्ये मी होतो. असं करूया तसं करूया, जे काय वडिलांचं म्हणजे मला फार कळत नव्हतं नाटकाचं नाव म्हण किंवा जे काय आहे. म्हणजे तुझं हिष्ट प्रेमाची गंमत म्हणून एक नाटक आम्ही केलेलं, ते माझ्या डोळ्यासमोर झालेलं नाटक. नंतर नकळत सारे घडले म्हणून शेखर ढवळेकरांचं नाटक, ते आता परत रिओपन झाले. मग त्याची ग्रँड रिहर्सल रंगशारदाला झालेली बँड्राला. सो ते सगळं मी तेव्हा माझ्यामध्ये ती पहिली ग्रँड रिहर्सल बघितली ती म्हणजे नकळतची. समवेअर इन मार्च-बिर्चमध्ये ओपन झालेलं नाटक होतं, मार्च-एप्रिलमध्ये. आणि माझ्या जस्ट शाळांच्या परीक्षा सुरू व्हायच्या आधी मला आई बोलली, जा आज एक दिवस फ्री म्हणून. मी तेव्हा GRला गेलेलो. आणि तरी किती वर्षाचं असेल? मी तेव्हा 9वीला होतो. ओके. 8वी-9वीला होतो. कारण की मला आठवतं 9वी-10वी झाला तेव्हा जितू पहिलं कास्टिंग जितू जोशीचं पहिलं नाटक. आणि जितू फॉर्ममध्ये असताना तेव्हा ना झीनी एक शो चालू केला होता अल्फा करंडक म्हणून. माहिती आहे तुला? एकांकिका स्पर्धा व्हायच्या. आणि जेव्हा जितू म्हणजे अजूनही अंगावरती काटा, म्हणजे मला कळत पण नव्हतं तेव्हा नाटकाचं महत्त्व किंवा काय फारसं. तेव्हा जितू रुपारेलच्या कॅम्पसमध्ये यायचा. सो कॅम्पसमध्ये आला तर तो बोलायचा आणि मग मी असं दाखवायचो की अरे मला ओळखतो जितू. आपल्याला कोणतरी ओळखतंय आणि तो अरे हा कसा ओळखतो. सो ते तेवढंच काय ते बरं. पण मी तुला हेही सांगतो की म्हणजे मला ना काय म्हणतात त्याला, रुपारेलमध्ये हे एकांकिकेचं माहेरघर आहे. रुपारेल हे काही मला माहिती आहे. हां, म्हणजे आता खूप कमी झालं पण तो जो एक काळ होता ना, म्हणजे आपलं अद्वैत दादरकर असेल किंवा त्याच्या आधी अजून कोण दोघं तिघं होते, सिद्धार्थ असेल, किंवा हे जो काही काळ होता तो बरंच तेव्हा सातत्याने त्यांच्या एकांकिका नंबरात असायच्या 1, 2, 3 मध्ये आणि असायच्या. सो तेव्हाचा तो जो काही काळ होता ना तेव्हा मला फार कळत नव्हतं गं. पण एवढं मला कळतं की इथे मला मान आहे. तर इथे लोक बाबांच्या ओळखीत बघ ना मला जरा काही नाटकात मिळालं. तर मला कळायचं नाही रे की एवढं काय आहे, ठीक आहे इट्स ओके म्हणजे. कारण की कारण कसं असतं आपल्याकडे ना थोडं आजही ती समज आहे की बॉलिवूड हे श्रेष्ठ, मग त्यातल्या त्यात सिनेमा आणि मग कुठेतरी नाटक. पण जेव्हा तू ऑन पेपर अर्थकारण बघतोस ना किंवा काय चालतंय किंवा काय लोकांना जास्ती आवडतंय, तर आज तू 10 सिनेमे आले ना तर एक सिनेमा एक तरी सिनेमा चालतोय का ह्याचे कमर्शियल्स किंवा ह्याचे कॅल्क्युलेशन्स फार उलटे आहेत. 10 नाटकं चांगली आली, 10 उत्तम नाटकं आली, त्यातला रेशो 7 नाटकं तरी चालतात किमान ॲव्हरेज म्हण किंवा 4 पैसे घेऊन. का हे उत्तम 7 नाटकाचं ॲव्हरेज आहे नाटकांमध्ये. आणि 10 उत्तम सिनेमे आले तर एक तरी सिनेमा त्यातला चालेल का, इथून प्रश्न आहे. खरं. आणि परत नाटक आलं तर ते संहितेवर चालतं, लिखाणावर चालतं, त्या कलाकार कसे काम करतात ते त्याच्यात नक्की त्याच्यात 2 पैशाचं ॲड ऑन पर्क असतंच की बाबा एक चांगल्या नटाला घेऊन नाटक करणं. पण संहितेवरती मुळात पहिलं चालतं. सिनेमात होते किती रक्त आटून तरी सिनेमा चांगला केला, सगळं तरी केलं तरी बोंब आहे सिनेमाची. पण हे तेव्हा नाही कळत. तेव्हा ते चंद्री दुनिया आपली जे टीव्हीवरती दिसतं किंवा काय जो कोण ते हे आहे. आणि आजही मला असं ना माझं हे आहे की ज्या लोकांना मराठीतले अनेक कलाकार आहेत, आपण म्हणतो की अरे ह्यांना कोण ओळखतं, पण त्या लोकांना ना नाटकात उत्तम बुकिंग आहे.
म्हणजे आपण जे म्हणतो ना, हा बुकिंगवाला नट आहे किंवा तो बुकिंगवाला नट आहे. सो आपल्याला असं वाटतं की अरे ह्याला काय नाही, पण त्या अनेक लोकांना नाटकात खूप लोक ओळखतात आणि ते माझं म्हणणं ती आपली श्रीमंती आहे नाटकाची. सो जेव्हा कोणी मला विचारतात ना नाटक नंतर काही सिनेमा आहे, मला नाही वाटत त्याच्यात अभ्यास करून परत त्याचं पाढे करून परत तेवढी मेहनत घेऊन. कारण की हॉटेल उत्तम चाललं आहे, छान चाललं आहे सगळं. एक आवड म्हणून एक वडिलांचा वारसा आपण पुढे न्यायचा प्रयत्न करतो आहे नाटकाच्या रूपात. मला असं वाटतं की वडिलांनी एक प्रयत्न करून बघितला. त्याने एक आपली माणसं म्हणून सिनेमा एक तेव्हा केला. 90च्या काळात त्याने 90-91ला केला. हेवी स्टार कास्ट हो, तेव्हाची म्हणजे सुपर हेवी कास्ट. पण परत सिनेमाचं वर्किंग फार कमी आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की नको, नाटक आपलं छान. पण तुम्ही पाहिलेलं पहिलं नाटक कोणतं, किंवा असं बघून वाटलं की अच्छा वाव हे नाटक असतं, हे परत बघायला आवडेल नाट्यगृहामध्ये, असं कोणतं क्षण होता तो? मी पहिलं बघितलेलं नाटक माझ्या अंदाजाने ते मोडूची मावशी जेव्हा पहिल्यांदा परत आलं. मी 3-4 नाटकांमध्ये कन्फ्यूज आहे, कारण की ना ती मेमरी डाऊन खूप हा इश्यू होतो आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की मी पहिलं नाटक माझ्या अंदाजाने 2000 साली पाहिलं, एक 99 साली पाहिलं. 3-4 नाटकं बाबांची जोरात चालू होती तेव्हा. एक चालू होतं हीच तर प्रेमाची गंमत आहे, एक लग्नाची गोष्ट, एक व्यक्तिवल्ली, नाही व्यक्तिवल्ली नाही, हीच तर प्रेमाची गंमत आहे, लग्नाची गोष्ट, 4 दिवस प्रेमाचे, आणि अजून एक कुठलं तरी नाटक बाबांचं चालू होतं तेव्हा. ठीक आहे, तर त्या 4 नाटकांमधले पण मी हीच तर प्रेमाची गंमत पाहिलं होतं, लग्नाची गोष्ट पाहिलं होतं, 4 दिवस पाहिलं होतं. म्हणजे मग कसं व्हायचं ना, काही कार्यक्रम आहे समजा एका दिवशी 5 प्रयोग पुण्यात केले तेव्हा मी होतो. त्याच्यानंतर तेव्हा मी 2001ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी 2002मध्ये ज्या मोरूची मावशी रिवाईव्ह केलं होतं, परत केलं. मी काही 200-300 प्रयोग राहिले होते 2000 प्रयोग पूर्ण करायला. तेव्हा मी वरद म्हणजे विजय चव्हाणांचा मुलगा, आम्ही दौऱ्यावर जायचो. काय काम धंदे नव्हते तेव्हा सुट्टीमध्ये. मग तो मुलुंडला बसमध्ये बसायचा, मी घरी काय. सो नाटक सुरू झाल्यानंतर मग 3 तास आपले टाईमपास. नाटकाला फार कमी बसायचो. म्हणजे बॅकस्टेजमध्ये टाईमपास कर, मग झाल्यानंतर कुठेतरी इडली सांबार खा, सँडविच खा, बसनी जा. पण खूप जास्ती मी नाटकात समजा वावरलो असेल तर जास्ती नाटकाबरोबर फिरलो असेल तर ते म्हणजे दिवसातून रात्री म्हणून. त्यात ते जे काय हॅवॉक करायचे ना ते लोक, म्हणजे जे समीर चौगुले होते त्याच्या, शलाका पवार, त्याच्यानंतर हा आपला दिगंबर नाईक, त्याच्यानंतर किशोर रावराणे, आणि वेडं नाटक होतं ते. आणि त्या मला असं वाटतं त्याच्या जवळजवळ प्रत्येक पुण्याच्या दौऱ्यात मी जायचो, प्रत्येक कोकणात जायचो, प्रत्येक असे मोठे मोठे दौरे होते ना असा, तर प्रत्येक दौऱ्यात मी जायचो. आणि त्यांच्यावर एक मैत्री झालेली माझी. आणि मग मला अजूनही आठवतं की तो आमचा पुण्याचा प्रयोग होता. त्या दिवशी मी पहिल्यांदा त्या प्रयोगातनं पुण्याला गेलो आणि मला कळलं की पुण्यात हॉटेल ओपन झालं. सो आम्ही जे पुण्यात हॉटेलचा जो प्रवास चालू केला तो पण त्याच नाटकाच्या दौऱ्यामध्ये सुरू झाला. मग पण परत सांगतो, जेव्हा हॉटेल झालं पुण्यामध्ये तेव्हा परत मला माझी ओढ त्या नाटकाकडे असायची. त्याच्यामुळे त्या नाटकाचा प्रयोग पुण्यातला आला तर मी जेवण घेऊन जायचो लगेच. सो जो विचारशील ना, ते ह्या 4-5 नाटकांमध्ये मोरूची मावशी जे परत नंतर रिवाईव्ह झालं ते, एका लग्नाची गोष्ट, रिश्ता प्रेम, ह्या 4 नाटकांमधलंच कुठलं तरी बघ. कारण की कबड्डी म्हण किंवा नकळत हे सगळे 2003मध्ये आलेली नाटकं. तर त्या नाटकांमध्ये मी होतो. आणि बाबांना न आवडणारा प्रश्न होता, आज बुकिंग किती झालं. म्हणजे मला कळायचं ना रे, मला 2च गोष्टी कळायच्या, 2च शब्द मला कळायचे. बरं आहे हे ठीक आहे बुकिंग आणि बोर्ड लागला, हे 2च शब्द मला कळायचे. मध्ये आधी मला कळत नव्हतं, मला स्टॉल कळत नव्हता, बाल्कनी कळत नव्हती. म्हणजे एक गंमत म्हणून किस्सा सांगतो. शिवाजीला एक प्रयोग होता आणि तेव्हा अधांतर नावाचं एक नाटक आलं. संजय नारळीकर, भरत दादा सगळे, आणि मंगेश कदम त्याचं डिरेक्शन केलेलं त्या नाटकाचं. आणि मला त्यातला काही फार कळत नव्हता. म्हणजे मी मागच्या सीटला बसलेलो, माझ्या बाजूला बाबा आणि पुढे मंगेश कदम आणि टॅक्सी ड्रायव्हर, म्हणजे 4 जण त्या टॅक्सीमध्ये होतो.
तर इन जनरल याचं बोलणं चालू होतं. एका पॉईंटला मी मंगेश कदमांना विचारलं, अहो तुम्ही एवढा वेळ बोलताय, कुठल्या त्या नाटकाला काय नाव आहे की नाही? तुम्ही ते बोलले अधांतर. मग बोललो अधांतर हे म्हणजे माझं वय किती असेल मलाच माहीत नाही तेव्हा, पण मला कळलं नाही. म्हणजे मी जुन्या घरात राहत होतो. जुनं घर मी सोडलं 2001, म्हणजे त्याच्या आधीची गोष्ट आहे, 2099-2000ची गोष्ट. मग काय अर्थ? ते बोलले कसं आहे माहिती आहे अधांतर म्हणजे विमान कसं असतं, तर एकदम वरती पण नाही, तर जमिनीवर पण नाही, मधून चालतं. तर तुम्ही तर स्पॉन्टेनियसली विचारलं, अच्छा म्हणजे धड हिट पण नाही, धड फ्लॉप पण नाही, मध्ये चाललंय तुमचं नाटक. सो ते जे स्पॉन्टेनियस, तेव्हा एक 2 मिनटं आम्ही जे काही हसलो तेव्हा कळलं की ह्याला काय तेव्हा जमतंय, कळतंय नाटकाला. सुधीर भट सर ऑफकोर्स त्यांचं असं कधी तुमच्यावर बिंबवलं का त्यांनी की तू निर्माताच व्हायचं नाटकाचं, असं म्हणजे नाही. कधी होतं असं? कधीच मी नाही. जस्ट विचारते. उलटं होतं. तर मी किस्सा सांगू का? हिंदीतलं मोठं ना महेश काका म्हात्रे, त्यांची काही नाटक सिनेमाची ऑडिशन होती कुठली तरी, आणि त्या सिनेमाच्या ऑडिशनला कोणतरी बोलता बोललं माझ्या बाबांना, वास्तव बघायला गेलो आम्ही इथे प्लाझाला. तेव्हा बोलता बोललं, अरे तुझा मुलगा छान दिसतो, हे की त्याला सिनेमामध्ये. आपल्याला काय भाई सिनेमा म्हणजे असं लगेच दिसायला लागला, पण स्टार बी ते आपल्याला काहीच त्यातलं समजत नव्हतं. तर मी आईला बोललो, आणि आईला अशी खूप इच्छा होती की मी या क्षेत्रात यावं किंवा काहीतरी करावं. तिची खूप सुरुवातीपासून सर्वात जास्ती तिची इच्छा होती या क्षेत्रात मी काही ना काहीतरी करावं कुठल्याही स्वरूपात. म्हणजे तिने तबल्याला मला शिकवायचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली त्या अभ्यासाच्या ह्याच्यातून तबला शिकायला जायचो. नंतर मी पेटी शिकवायला गेलो, त्याच्यानंतर मी डान्सला होतो. त्याच्यावर तिची खूप इच्छा होती. सो कमिंग बॅक टू पॉईंट की तिला मी जेव्हा हे कळलं ना, तर ती खूप उत्साही होती. मग नंतर बाबांना जेव्हा कळलं, त्या बाबाने कधी फोन केला, बघ माझं घर बरं चाललंय, हे असं काही नको, याला मी लांब ठेवतो या सगळ्यात, मला या क्षेत्रात अजिबात आणायचं नाही. आणि मग हळूहळू मग तसंच कल्चर होत गेलं, आणि मग हळूहळू जसं समजत गेलं, मग त्यांना हे कळायचं की संदेशला ना विषय चांगला का वाईट का सिनेमा हे कळतं. आणखी नकळतच्या वेळेला त्यांनी मला, जेव्हा मी त्यांना म्हटलं ना की हे नाटक वाजणार, तुमचं हे नाटक जोरात चालणार, मला खरंच कळत नव्हतं जोरात चालणं म्हणजे काय. पण आणि अनायसे बरेच वर्षानंतर हे 3-4 वर्ष बाबांची कुठली नाटकं चालली नव्हती, आणि नकळत धो चाललं तेव्हा. हो, त्यांना तेव्हा कळलं की त्याला काहीतरी कळतं, जरासं काहीतरी काय होईना थोडंफार यासमोर चांगलं वाईट तरी कळतं. मग बाबा मला नॉर्मली विचारायचे, तू हे बघून ये, कसं वाटतंय नाटक, काय कोण कसं वाटलं तुला, कसा वाटला विषय, कोण कसं करतंय काम, असं ते प्रश्न जास्ती इन्व्हॉल्व. पण म्हणजे म्हणतात ना ते दरवाजावर ठेवायचे, दरवाजा आत घेऊ देत नव्हते मला त्याच्यात, असं ते आहे. पण परत सांगतो की यांची कधीच इच्छा नव्हती. म्हणजे मी त्यांना 2दा-3दा म्हटलं की मी तुम्हाला असिस्ट करू का किंवा तुमच्यावर येऊ का. कारण काय माहिती आहे तुला, हे क्षेत्र फार अनसर्टन आहे. म्हणजे तुझ्याकडे आज गाडी आहे, घोडा आहे, खूप पैसे आहेत, खूप छान चाललं आहे, पण तू नाही सांगू शकत का पटकन तुला रिप्लेसमेंट कोणाची येईल, आणि कारण कसं आहे, तू जसं काम करत जासो, उत्तम करत जासो, तसं तुझं मानधन वाढत. कुठे थांबावं ना ह्या क्षेत्रात ना, कधी काय लोकांना, 80% लोकांना नाही कळत कुठे आपण आपलं मानधन थांबवलं पाहिजे. म्हणजे आपण सगळ्यांना रिझनेबल राहू. आपण लिमिटेड एडिशनमध्ये जावं आणि सिलेक्टिव्ह राहावं, म्हणून प्रत्येकजण आपलं मानधन वाढवत जातं. आणि कधीतरी एक पॉईंट येतो की तिथे येऊन अननोईंगली तू कट ऑफ होतो, आणि समोरचा माणूस कोणतरी स्टार होऊन जातो. मग ते माणूस असेल, सिरियल असेल, या काही असेल. तर तशा अनुषंगाने तू ह्याच्यात समजा आलास, तुला हे समजा परत सगळं चांगलं मी असताना झालं, उद्या अपयश आलं आणि तुला अपयश नाही सांभाळता आलं, तर खूप कठीण आहे हे क्षेत्र. खूप लोक डिप्रेशनमध्ये जातात, चुकीच्या मार्गाने जातात, आणि अर्थात कुठलेच आईवडील तुझ्यासाठी तुला चांगलं हे करणार. आणि त्यामुळे मी सोडून दिलं होतं ते क्षेत्र. आणि मी खरं सांगू ना, आज तारीख 16 तारखेला जेव्हा वडिलांचं झालं, बाबा जेव्हा गेले माझे, तेव्हा त्या दिवशी किंवा त्याच्यानंतर अनेक दिवशी माझ्या डोक्यात पण नव्हतं. म्हणजे मला अनेक लोकांनी विचारलं की मग ते बाबा गेल्यानंतर पहिले लोक बाईट घ्यायला यायचे किंवा लोक फोन करायचे. मी त्यांना ते सांगायचो की नाही न्यायचे मला श्लोक परत चालू करायचे. छान ते होतं, त्यांचं होतं, ते त्यांचंच राहावं, ह्याच्यावर पूर्णविराम असला पाहिजे. पण काय असतं ना, कधी कधी ना नियती एक काहीतरी वेगळा प्लॅन घेऊन येते तुझ्यावर, आणि काहीतरी वेगळं चुकीचं घडत होतं. म्हणजे चांगलं करणं राहिलं बाजूला, चुकीचं काहीतरी घडत होतं आजूबाजूला.
त्यामुळे मग एका पॉईंटला त्या गोष्टी आईपर्यंत पोचल्या. मग आईने खूप धडपड करून सुयोग पुन्हा मिळवलं. मग ते मिळवल्यानंतर मग परत त्या दिशेने वाटचाल झाली किंवा आता काय नवीन कसं करायचं आहे काय करायचं आहे. मग एका पॉईंटला एक वेळ आली की बाबा तू उतरणार आहेस का. मग आई बोलली तू कर. मग आईचा कॉन्फिडन्स आणि ती पाठीशी होती म्हणून मी या क्षेत्रामध्ये मग पाऊल टाकलं. मग ते मग काय समोरचा एकदा माणूस टाकला तर कोणालाही काही वेगळं सांगायला लागत नाही. तो आपापले रस्ते व्यवस्थित शोधत तो पुढे जातो. पण जेव्हा बाबा होते तेव्हाचं क्षेत्र आणि आता क्षेत्रामध्ये काही फरक आलाय का? खूप मॅसिव्ह फरक आहे. मॅसिव्ह फरक आहे म्हणजे तुला खरं सांगू का, म्हणजे मला अजूनही आठवतं की बाबा नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर जसं आता तुम्ही लोक सोशल मीडिया म्हटले तर अर्थात काय म्हणतो आपण त्याला लोकांपर्यंत तुम्ही पोचवतायत ना ही गोष्ट नाटक म्हण किंवा काही तसं तेव्हा ना लोकसत्तेचं परीक्षण मठाचं परीक्षण हे खूप मायने ठेवायचं. पुण्यामध्ये सकाळचं परीक्षण काय येतं लिहून काय आलं. अनेक नाटकं परीक्षणामध्ये चालली आहेत. अनेक नाटकं आपटली आहेत. चांगली नाटकं वाईट परीक्षण दिल्यामुळे आपटलेली आहेत. का तर इंटरनल राग इंटरनल रुसवे फुगव्यामुळे. सो काय होतं ते क्षेत्र तेव्हाचं फार वेगळं होतं. तेव्हा ह्या गोष्टींना खूप महत्त्व होतं की या क्षेत्रात काय आर्टिकल आहे कसं आर्टिकल आहे कोण लिहितं आहे. त्याच्यामुळे त्याला ते ज्या पद्धतीने महत्त्व तेव्हा मिळत होतं आता फार ना खूप पसारा आणि खूप कोशिंबीराने सुद्धा करून ठेवले. हा पण मोठा तोही मोठा. नंतर तेव्हाचं ना काय म्हणतात निर्मात्याला एक इज्जत होती. आता कसं झालं आहे की इज्जत म्हणजे मला म्हणायचं आहे की एक हा निर्माता आहे ह्याला आता कमिटमेंट नाही राहिली फार. जो तो खूप फार ॲट इज येतो नाटकात ॲट इज निघून जातो. सगळेच नाही म्हणणार मी. देवाच्या दयाने मला अजून तसा तो अनुभव मला नाही आला. पण मी इन जनरल एक नाटक क्षेत्र म्हणून तुला सांगतो की आता चांगले निर्मात्यांना हा येत नाही. पण बरेचसे लोक नवीन जरी असल्या तो एक चांगला निर्माता पाहतोय उभं राहणं पटकन काहीतरी आलं सिरियल गेले कलाकारांनी. सो हे खूप होतं. आणि हे नवीन कास्टिंग करताना हे खूप मोठं चॅलेंजिंग आहे. नवीन नट समजा थोडासा प्रसिद्ध असलेला नट एक काही पैशाने जरी महाग पाकिट घेत असेल ना पण त्या माणसालाच माहिती असतं तुला की हा माणूस नाटक सिन्सिअरली करेल. जिथपर्यंत निर्माता चालवतो तिथपर्यंत तो नाटक करेल. नवीन माणसांचं काय होतं पटकन काहीतरी येईल सिरियल येईल 4 पैसे मोठे मिळतील मग ते सुपाऱ्या आणि मग ते गोकुळाष्टमी आणि महाआरत्या सगळ्या यांच्या नादात कधी तुम्ही ते नाटकातनं त्या नाटकातल्या लोकांना या सगळ्या गोष्टी करायला मिळत नाही. अगोदरचा एक काळ होता म्हणजे मला कळलं की पाडवा रात्र म्हणजे दिवाळीचा पाडव्याची रात्र किंवा दसरा रात्र किंवा गोकुळाष्टमी दुपार होळी दुपार ह्या मोठ्या तारखा होत्या नाटकाच्या. त्या तारखा मिळवायसाठी अनेक निर्माते प्रयत्न करायचे. आता तर प्रयत्न सोडून त्या दिवशी प्रयोगच होत नाहीत. कारण की कोण प्रयोग करणार. जास्तीत जास्त मिळणार 10 ते 15,000 नाईट किंवा 20,000 नाईट. कुठेतरी काहीतरी समजा एक कुठल्या तरी 4 गोकुळाष्टमी 4 हंड्या फिरल्या की 1 लाख रुपये मिळून जातात. मग का करतील नाही. आणि माझं म्हणणं आहे की मराठी कलाकारांनी तरी कधी श्रीमंत व्हावं. माझं रायदर उलटं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी बॉलिवूड लोकांनीच का दिसावं. आपल्या मराठी लोकांनी म्हणजे मी दोन्ही अँगलनी सांगतोय तुला की माझं असं म्हणणं आहे की मग हरकत नाही काळ बदलतोय गोष्टी बदलत आहेत. मग माझं म्हणणं मराठी कलाकारांनी पण कारण की ते समजा फेमस झाले त्यांना 10 ठिकाणी खूप उत्तम पैसे मिळाले उत्तम घरं घेता आली उत्तम गाड्या आल्या उत्तम EMI गेले तर ते नाटक क्षेत्रामध्ये 4 पैसे कमी करून प्रेमाने काम करतील. कारण की नाटक क्षेत्रामध्ये असे पैसे नाही मिळत. मग तो निर्माता असो किंवा कलाकार असो असे काही धोधो पैसे मिळत नाहीत. पण म्हणतात नाही स्लो अँड स्टडी विन्स द रेस म्हणतो ना तसातला प्रकार आहे. म्हणजे ते पुरवून नेण्याचं. पण नाटक क्षेत्रात अशी अनेक कलाकार आहेत जे इतर क्षेत्रात दिसत नाहीत नाटक क्षेत्रात दिसतात पण त्यांनी काही केलं का पब्लिक येतं. त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे आपले प्रशांत दामले. मोरूची मावशी फ्लॉप होतं आणि मग तुम्ही आता बोललात म्हणून मी म्हणते न्यूजपेपरमध्ये जे आपलं परीक्षण आलं होतं आणि ते मला ऐकायला आवडलं. मला अजूनही आठवतं. म्हणजे मी जे मला फार कमी लोकांना माहिती आहे सुयोग हे पहिलं आमच्या संस्थेचं नाव नव्हतं. हे तुला मी आज सांगतो माहिती आहे. आमच्या म्हणजे तुला पण माहित नव्हतं ह्याला माहित नव्हतं म्हणजे अरे तुलाही माहिती नव्हतं. सो आमच्या पहिल्या संस्थेचं नाव होतं सुयश. जे काही काळानंतर XYZ गोष्टींमुळे ते बदलून ते सुयोग केलं.
आणि मग म्हणजे पहिलं नाटक मावशीच, पण ते सुयश नावाने केलं. काही सुरुवातीचे खूप क्षुल्लक प्रयोग, पण नंतर सुयोग केलं. आणि मग संस्था आली, नाटक आलं, अनेक प्रयोग. देवाच्या दयेने बाबांचा तेव्हा इंटिरियरचा व्यवसाय होता, तो खूप छान सेटल झाला होता. त्याच्यामुळे त्यांना प्रयोग सातत्याने रन करणं पॉसिबल झालं. एकटे होते, लग्न नव्हतं झालं, त्याच्यामुळे अशी काही मेजर मोठी जबाबदारी कोणाची नव्हती. घरातले सगळेजण, सगळे भावंड काम करत होते, म्हणजे आपापल्या व्यवसायात सगळे. आणि माझे बाबा सर्वात लहान, त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या व्यवहारात म्हणजे कामात व्यस्त होते. सो अशी मॅसिव्ह मोठी जबाबदारी नव्हती. आणि इंटिरियरचं काम चालू असल्यामुळे बरेचसे प्रयोग रेटले. आणि खरंच काहीच बुकिंग नव्हतं त्या नाटकाला. पण काही पावसाचा सीझन होता, काहीतरी पावसाळा होता. आणि तेव्हा डी मेट्रोला गजरा नावाचा एक कार्यक्रम लागायचा. त्या गजऱ्यामध्ये टांगटिंग टिंगा का नाटक झालं. अशोक पत्की, बाबा अशा सगळ्यांचा इंटरव्ह्यू झाला. त्या टांगटिंग टिंगा त्यांनी ते करून दाखवलं, गाऊन दाखवलं. आणि माझं एक वाक्य आहे, म्हणजे मी नेहमी म्हणतो की त्या गजऱ्यानंतर आयुष्यात हाऊसफुलचा गजरा कधी खाली उतरला नाही. म्हणजे त्याच्यानंतर जे प्रयोग लागले, म्हणजे खरं सांगतो तसंच उदाहरण मी माझ्या अनन्याच्या बाबतीत बघितलं. सुरुवातीचे काही आमचे जे प्रयोग होते ना अनन्याचे, पण खूप डाऊन होते. म्हणजे असे आज किती आहे, आम्ही बुकिंग कमी करून लोक मोजायचो. आज 50 आहेत, आज 40 आहेत, 100 आहेत, 50 आहेत, 60 आहेत, 70 आहेत. आणि अचानक माझी तेव्हाच एक अशी श्यामच्याई नावाचं नाटकाची GR तालीम चाललेली बँड्राच्या DMC बँड्रा BKCला, बँड्राच्या त्या हॉलला. तर मला फोन आला की असं असं आहे, ते लोकसत्तेच्या लोकांना ते नाटक बघायला यायचं. येऊ दे. त्याने नाटक बघितलं आणि मला त्यांनी लोकसत्ता शिफारस दिली. तर लोकसत्ता शिफारस म्हणून एक अख्खी पानभर जाहिरात आली लोकसत्तेला. आणि ते जे काय म्हणजे आदल्या दिवशीच्या प्रयोगाला जवळ 30-35 हजार बुकिंग, दुसऱ्या प्रयोगाला 45,000 बुकिंग, आणि त्याच्यानंतरचा 25 डिसेंबर सुट्टी दुपार दीनानाथच्या प्रयोगाला 1.5 लाखाचं बुकिंग. एवढा फरक पडताना मी डोळ्यांनी बघितलेला अनुभव. म्हणजे आपण पायऱ्या चढताना कसं 1, 2, 3, 4 चढतो, तसं ते 1, 2, 3, 7, 10, 50 अशा पायऱ्या त्या. म्हणजे काही पेपरात काय ताकद आहे ना. म्हणजे मी नेहमी म्हणतो की रूट्स आहेत शेवटी. आपण हे यूट्यूब म्हण, इंस्टाग्राम म्हण, फेसबुक हे माध्यम आहेत देवाच्या दयेने सगळ्यांत. आज त्याच्यामुळे अनेक लोकांची पोटं चालत आहेत, लोकांची घरं चालत आहेत. पण ते किती दिवस चालेल हे खूप एक कुठेतरी आपल्या मनात भीती आहे. किती म्हटलं तरी जसं सिनेमा किंवा काय वेबसिरीज आलं किंवा काही आलं, नाटकाला मरण नाही रे, अजून 200 वर्ष मरण नाही. आणखी ते लाईव्ह परफॉर्मन्स आर्ट आहे. तसंच न्यूजपेपर शेवटी किती झालं तरी लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी ते तुझ्या मोबाईलवरती ते ॲप डाऊन, पण एका पॉईंट नंतर असं हात करून जे वाचण्यात जी मजा आहे ती नाही. अनन्यावरून पुढे विचारतो मी की अनन्याचं मी एकांकिका पाहिली होती स्फुरा जोशीची. सो जेव्हा आता नाटक केलं तेव्हा ऋतुजा बागवे होत्या. सो कास्टिंगमध्ये तुमचा कॉल होता की तो टोटली डायरेक्टरचा क्रिएटिव्ह कॉल होता? खरं सांगू का तुला, म्हणजे मी जेव्हा या क्षेत्रात आलो ना तेव्हा पहिली मीटिंग माझी मोहित राजदाबरोबर झालेली सुयोगच्या ऑफिसला. काही वेगवेगळ्या गोष्टींमुळे आम्ही भेटलो होतो, गोष्टी डिस्कस करायला. आणि त्याने असं मला विचारलं की हे म्हणजे मी त्याला एक नाटकासाठी विचारायला गेलो, पण ते नाटक त्याने ऑलरेडी एकाला कमिट केलं होतं. मग तो बोलला की तुला कसं नाटक करायला आवडेल. आणि मी त्याला पहिलाच शब्द बोललो, मला ना अनन्यासारखं एक सणसणीत नाटक करायला आवडेल. तर तो बोलला तू अनन्याच्या डिरेक्टरला मी ओळखतो प्रतापला, तू ओळख करून देऊ का. मग त्याने भेटलो. मग तो बोलला की मला आता मूड नाही आहे. अनन्या माझ्या घरातल्या एका छान शेल्फमध्ये मी शेल्फ करून ठेवलं आहे, त्याला उद्या नाटक झालं नाही चाललं तर तो डाग लागता कामा नये. की ते जर राहिलेलं, जर केलं असतं तर चाललं असतं, असंच राहू दे. म्हणजे काही गोष्टी आपण म्हणतो ना की ते एकांकिका होती, सुपरहिट झाली, त्याला अवॉर्ड मिळालं. ह्या काल्पनिक मी खुश आहे. मला बरेच लोकांनी फोन केले, मला मोहन वाघ सरांनी फोन केले, मला यांनी केले त्यांनी केले. पण मला ते ना छान ते एक स्वप्न छोटं म्हणूनच मला शेल्फमध्ये ठेवायचं. त्याला मी कमर्शियल मी कधी एस्पेक्टनी बघत नाही. पण मी जरा एकच वाक्य बोललो की ना आयुष्यात कल्ट गोष्टी चालतात बोललो. अनन्या कसं होईल, काय होईल, कोण काम करेल हे नाही माहिती मला, कारण की आम्ही जस्ट शिवाजी मंदिरच्या खाली पार्किंगमध्ये गप्पा मारत होतो. मी त्याला एकच वाक्य सांगितलं की एक मुलगी जिचे हात गेलेत, असा सिरियस विषय असून देखील
ती सगळ्या गोष्टी हाताने करते हे बघायला लोक उभे राहून टाळ्या मारतात. कारण की प्रत्येक नाटक जे धोधो चाललेलं आहे, जे खूप खूप नाव कमवलेलं नाटक आहे, त्याची ना सगळी स्टारकास्ट पहिल्या प्रयोगाला नवीन आहे. मग तू मोरूची मावशी घे, तू वस्त्रहरण घे, किंवा तुझं तू ऑल द बेस्ट घे, किंवा तू कुठलंही नेम द प्ले, जी खूप रेकॉर्ड केलेली नाटकं आहेत ना, ही सगळी सुरुवातीला त्याला कोण ओळखत नव्हतं. ते नंतर त्या नाटकाने त्याला पॉप्युलॅरिटी, त्या नाटकामध्ये त्यांची ओळख झालेली आहे. सो मी त्याला बोललो की हे पात्र सुपरहिट होणार आणि हे आपण करूयात. आणि तुला मी खरं सांगतो, त्या नाटकासाठी मी खूप लोकांना विचारलं, म्हणजे कमर्शियल एस्पेक्टनी सिरियस विषय आहे, कोणतरी कमर्शियल ॲक्टर घेऊया किंवा कमर्शियल मुलगी घेऊ, खूप लोकांना विचारलं. पण खूप लोकांकडनं मला नाही आलं. खूप म्हणजे आता आपण नावं नाही घेऊ शकत म्हणून बरेचसे, पण ही नेम द पर्सन त्यांना मी विचारलं, आईला एवढं सिरियस नको रे, बापरे कसं करणार ते. सो खूप, आणि गमतीचा भाग, 1 वर्ष झालं त्या नाटकाचं कास्टिंगच होईना. खरं सांगू, अरे सर कसं आहे वाटते रे, हे कोण बघायला कोण येणार, अरे ते एकांकिका छान वाटते रे, ते पालीची मगर नको करू, ते एकांकिका. सो अशी खूप तुला ना वाक्य त्या काळात ऐकली. आणि फक्त ना मी आणि प्रताप हे दोघंच पॉझिटिव्ह होतो आणि अख्खं जग निगेटिव्ह होतं त्या विषयाबद्दल. कोणालाच त्याच्यात काही वेगळं दिसत नव्हतं काहीच. मी त्याला प्रतापला बोललो, सगळं सोड, आता ना ह्या नाटकाला कोण न्याय देईल माहिती आहे, की ज्याला तो रोल करावासा वाटतो. सो आम्ही कास्टिंग केलं. आणि मग तेव्हा दरम्यान माझं 3 पायाची शर्यत नाटक चालू होतं. गडकरीच्या प्रयोगाला मला काही दिवसापूर्वी ऋतुजा भेटली. मी प्रतापला बोललो, ऋतुजा, मी तिचं काम बघितलं नाही आहे, पण तिचं बॉडी लँग्वेज मला होऊन सांग, कारण की तिने थोडंसं ते सगळं पोलीस ट्रेनिंग स्कूल काय केलेलं आहे तिने, NCCच्या स्कूलमध्ये ती होती. तर मी बोललो की ती काहीतरी ती करणार, ह्याला न्याय दे, कारण की ती तशी ना अशी थोडी बिनधास्त आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये ती हरत नाही कुठल्या, ती चॅलेंज घ्यायला एव्हर रेडी असते. ती बोलली ही मुलगी करणार, आपण विचारूयात. तरी पण प्रताप होतं की बघूयात ना आपण वेगळं. मी बोललो की एकदा माझ्या गट फिलिंगवरती विश्वास ठेवूया या व्यक्तीवर, 101% बोललो होणार. आणि खरंच दुसरा मुद्दा म्हणजे सिद्धार्थ कोडकेचा रोल, तो तर भाई म्हणजे इंटरवलला यायचं आहे, कारण की तो नाटक बघितलं असेल ना. आता सिद्धार्थ कोडकेचा जो रोल आहे तो इंटरवलच्या 2 मिनिटं आधी येतो आणि मग तो काही भाई मग तो धिंगाणाच घालतो त्या नाटकात. पण जेव्हा तू एक समोरच्या माणसाला विषय म्हणून ऐकवतोस ना, तेव्हा इंटरवल काही होऊ शकत नाही का, थोडंसं लेंथ नाही वाढू शकत का, मध्ये असं काय येऊन गेले वगैरे वगैरे काही. ठीक आहे, कळवतो, मी सांगतो तुला. माझा अजून 1-2-3 मी नाटकं वाचतोय, असेच उत्तर काय माझे. आणि मग कुठून वाया कळलं की सिद्धार्थ बोडकेने कुठल्या काही सिनेमाचे काय ऑडिशन दिलं होतं, मग तो आला, मग तो खूप पॉझिटिव्ह होता. आणि मुळात 6 लोकांची टीम फार छान झाली होती आमची सगळ्यांची. आणि जेव्हा नाटक रंगलं ना, खरंच सांगतो, ज्या लोकांना मी विचारलं ना, आणि मग ते एक छान, अरे यार असं नाटक करायला मला आवडेल, अशी नाटकं आयुष्यात मिळायला पाहिजे करायला, समजून काय प्ले आहे, ड्रीम प्ले आहे कुठल्याही व्यक्तीसाठी. सो हे एक वेगळी बाजू आहे. म्हणजे तीच लोक जेव्हा तुला बोलतात ना की असं वाईटमध्ये असं. आणि सौरभची एक कंप्लेंट आहे, काय थोडं तुझं थोडं माझं नाटक बघायचंय परत त्याला. मला मी कोविडच्या आधी बघितलं होतं थोडं माझं, संजय नार्वेकरांचं. इतकं अप्रतिम नाटक. मला तर वाटतं कोविड नसतं कदाचित तर ते नाटक अजून खेचलं असतं. खरंच सांगतो, म्हणजे मला सर्वात जास्ती खंत त्या नाटकाची आहे माहिती आहे का. तुला ते नाटक नीट बघितलं असेल ना, तर त्या नाटकाचा ग्राफ, त्या नाटकाचं जे लिखाण आहे ना, ते लिखाण फक्त एक पायरी तू बघितलंयस नाटक. नाही ना, मला फोन येतो तो कधीपासून. ते नाटक आता तुला बघायचं असेल तर तू गुजराती समजत असेल तर गुजराती बघायला. माधुरी दीक्षित म्हणून एक नाटक जोरात गुजरातीमध्ये प्रेक्षकांचा पाऊस पडतो त्या नाटकावर. नक्की डन आहे. आणि खरं सांगतो ना, म्हणजे तो एक प्रोजेक्ट होता, म्हणजे थोडं माझं, तो जेव्हा मी चालू केला तेव्हा असं खूप होतं की कसं करूयात, काय करूयात, नाव काय, कास्टिंग काय. आणि मग नाटक सुरू झालं, प्रेक्षकांची पसंती हळूहळू यायला लागली. आणि मग झी गौरवचं त्याला नॉमिनेशन काय म्हणतात त्याला, घोषित पुरस्कार मिळाला, सर्वोत्कृष्ट लक्षवेधी नाटक म्हणून.
पण खरं सांगतो, जसं तू आता वाक्य म्हणालास ना, लॉकडाऊन नसतं ना तर ते आजही चालू असतं नाटक, कारण की ते मस्त खूपच अप्रतिम आहे. म्हणजे समिताताईंचा अभिनय असून दे, संजय नार्वेकर, इव्हन वनिता खरात होत्या त्या नाटकामध्ये. वनिता खरं होती. हो, इतकं कमाल नाटक, छान विषय. आणि तुम्ही असं म्हणाल की ट्रान्झिशन किंवा ग्राफ जसा वाढत जातो, इंटरव्हल पर्यंत येतो आणि इंटरव्हल नंतर तो पिकअप करतो ना तो ग्राफ, कारण की बघतानाच पण मजा यायची. त्या नाटकाचा जो वन लाईन होती ना, की एक व्यक्ती आणि एक त्याची बायको लग्न करतात, लग्नाच्या 5 दिवसानंतर ती काय ते 5 परतावांना घरी गेली हो. नंतर ती घरी आलीच नाही आहे आणि ती आली ती डायरेक्ट कोमात गेली आहे. आणि जवळजवळ ती आज एक 15-20 वर्षानंतर ती कोमातनं बाहेर येते. 15 वर्षानंतर त्या 15 वर्षात ती मोठी झाली आहे वयाने, हा मोठा झाला आहे. ह्याला 15 वर्ष तिला काय आवडतं काय नाही गृहीत धरूनच हा तिच्यावर संसार करतो. आणि अचानक ती 15 दिवसानंतर ती होशमध्ये येते आणि मग तिला एक तिचा 15 वर्षानंतर तो जे गृहीत धरून चाललाय की ही अशी आहे, ते सोडून ती टोटली अपोजिट आहे. हा दिवशी चहा करायला जातो, पण तुला कोण सांगितलं मला चहा आवडतो, मला कॉफी आवडते. आणि जो 15 वर्षाचा त्यांचं जे नातं आहे, ज्यात तो इतका रमलाय तिच्या आयुष्यात, ते सगळं एकतर्फी आहे. म्हणजे पुरुषी हाताळलेलं लग्नानंतरचं घर 15 वर्ष ला एक स्त्रीचा हात लागतो. आई ग राहिलं माझं. पण त्याच्यामध्ये ना एक सीन होता, मी आवर्जून सांगेन, मला आठवतो सीन खूप प्रकर्षाने. एक सीन आहे याच्यामध्ये इंटरव्ह्यूच्या आधी, जेव्हा समिताताईंचा जो व्हीलचेअर असते ती गडगड देते, त्यांच्या फेशियल एक्सप्रेशन एकदम एकदम मायन्यूट होते. असं मला असं वाटलं की त्यांनी कॅरेक्टर सोडला, कॅरेक्टरमधून बाहेर येतात की काय, पण नंतर कळलं नाही, ते नीट होतं, बऱ्या होतात. आणि इंटरव्ह्यू नंतर जेव्हा ते बऱ्याहून येतात तेव्हा ते कळतं तो कॅरेक्टर सुटला नव्हता, तो ट्रान्झिशन होता. तो फेस इतकी छान वाटते बघताना. ते चाललंय माझा विचार परत रिओपन करायचं. सर प्लीज. फक्त 100% करणार ते माझा ड्रीम. मला तो परत सांगतो, म्हणजे वन ऑफ द ड्रीम प्रोजेक्ट म्हणतो ना. फक्त ते काय झालं ना, लॉकडाऊन नंतर जी काही नाटकं तुझी परत ओपन झाली, कारण की इव्हन अनन्या पण तुला सांगतो, समजा लॉकडाऊन नसतं तर अनन्या अजून 100 प्रूफ झाले असते. कारण की काय ते एक जागा सोडून बसणं, परत ते 50%, आणि त्यात सगळी जी नाटकं ओपन होत होती ना, ती सगळी कॉमेडी नाटकं ओपन होती. एकही तसं चॅलेंजिंग नाटक ओपन होत नव्हतं. त्यात मग कलाकारांना रिक्वेस्ट करा, अर्ध मानधन तुम्ही घेणार का, मग त्या थिएटरवाले, सो ते असं टर्म्स अँड कंडिशन्स होते. कुठली गोष्ट नाही चालत का एका पॉईंट पण नंतर मग ते बुक माय शोवरती मग स्प्रे मारल्यानंतर मग काय ते सॅनिटाईज करा. ते खूप खूप आपल्याला ना एक सवय असते आपल्या बॉडी लँग्वेजला असं 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 राहायचे. त्यात तू अतिशय तू टाकलेस ना तर त्यात खूपच सिलेक्टिव्ह नाटकंच वर्कआउट व्हायची. ते पण सुरुवातीला धो काही नाटकांना हाऊसफुलचे बोर्ड लागले, कारण की बरेच दिवस शूटिंग बंद असल्यामुळे घडत पण नव्हतं काही तुझ्या टी व्हीला पण किंवा वेबवरती. त्याच्यामुळे नाटक सुरू होतं, एकच लोकांकडे ऑप्शन असेल, जाताना हे नाटक आले बघूया. त्यात किती खूप काय म्हणा खूप कमी लागायची, 3-4 नाटकं ओपन झाली. मग त्यात सिरियस नाटक ओपन करणार कोण करणार? ऑलरेडी कोरोना, घरात पैसे नाही, एवढे सगळे प्रॉब्लेम सोडून कोण सिरियस नाटक बघायला जाणार आहे? तुम्ही आता म्हणाला की तुम्हाला परत करायला आवडेल, थोडं तुझं थोडं माझं, बट अजून असं कोणतं नाटक आहे का, म्हणजे इव्हन तुमच्या बाबांचं, की परत तुम्हाला आणायला आवडेल? 4 नाटकांचा मला माझा विषय चाललाय प्रोग्राम, महोत्सव करायचा. फक्त त्याला चांगली संधी आणि चांगली नाटकं कुठली करायची आणि ती कशी करायची, कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायची, ते फक्त थोडंसं चर्चेतला भाग आहे. पण हो, मी या 1-1.5 वर्षाच्यात एक छान 25 प्रयोगांचं 4 नाटकं आणि त्याची सांगता 100 प्रयोगांनी करायची असं साधारण चाललंय माझं. काटा आला अंगावरती. आता साधारण काहीतरी डोक्यात आहे, म्हणजे 3 नाटकांचे 33 प्रयोग करून मग एकाच दिवशी 3 नाटकांचा प्रयोग करून 100 करायचं का 4 नाटकांचे 25, असं काहीतरी गणित आहे. होईल, नक्कीच होईल, होऊ देत. मी नोट डाऊन करून ठेवणार आहे आता. आणि दुसरं म्हणजे 3 पायांची शर्यत, थोडं तुझं थोडं माझं, आत्ता येणारं हे नाटक, तुम्ही किंवा अनन्या प्लेझंट सरप्राईज असो, तुम्ही वेगळ्या प्रकारची नाटकं करता. असं टिपिकल एकच चाललंय, रिलेशनशिपवर तर गुडीगुडीत चाललंय किंवा असं नाही, खूप वेगळं काही काही प्रयत्न करते. तर तुमच्यातला निर्माता कशासाठी हावरट आहे? निर्माता म्हणून की मला संहितेत काय हवं, थोडं वेगळं हवं, असा अट्टाहास असतो का तुमचा? मला खरं वाटतं ना की थोडंसं बॉक्सच्या बाहेर जाऊन विचार करणं गरजेचं आहे, पण ॲट द सेम टाईम खरं सांगतो ना, काळाची गरज आहे की आपल्याला ना म्हणतात ना की आपल्या कुठेतरी एक मर्यादा ठेवली पाहिजे की मी एवढ्या पैशातच नाटक बसवीन काय.
म्हणजे आता हे जे मी आता काही लॉकडाऊन नंतर बघितलं, कारण की बघ ना, मी पहिलं केलं प्रेझेंट सरप्राईज डे, छान सिरियलमधले सगळे फेमस चेहरे घेऊन छान 2 कपल घेऊन केलं. त्याच्यानंतर कट टू 3 पायांची शर्यत केलं, जे अभिजित गुरुनी लिहिलं ते आउट अँड आउट वेगळ्याच पद्धतीचं तुझं थ्रिलर सस्पेन्स होतं. त्यातल्या म्हणजे काय म्हणतात इंटरनलपर्यंत लोकांना कळत नव्हतं. आम्ही ना 3 पात्राच्या 4 पात्रांची नावं लिहायचो त्या नाटकात. ओके. आणि चौथं पात्र नंतर कळायचं की त्या रूममध्ये ना एक बाई झोपली होती शेवट. परत तू बघितलंयस ते नाटक कोणतं? 3 पायांची शर्यत? नाही ना. त्या 3 पाय तू पण नाही शर्यतमध्ये बघितलं? पण नाही. तो एक मर्डर करतो. तो सतत रेफरन्स आहे की याची बायको, पण ती बायको नसते, ती मॅनिक्विन ठेवलेली होती. हे फार फार पण तेव्हा परत सांगतो मी, तेव्हा ते आमचं नाटक जेव्हा झालं नुकतंच हवा येऊ द्या फॉर्ममध्ये होतं तेव्हा. हवा येऊ द्याला दाखवला आणि आमचं ते नाटक कुठलं ते 100 प्रयोग मरण नाही. पण त्या नाटकात मी काय शिकलो तुला मी सांगतो की आमचे 125 माझ्या मते 20-25 प्रयोगात ते नाटक धरलं छान. मग छान उत्तम बुकिंग चाललं होतं नाटकाला. पण त्या नाटकात माझं चुकलं काय माहिती आहे की त्याच्या खूप अगोदर मी ना अमेरिकेचा दौरा लावला त्या नाटकाचा, जो आम्ही नॉर्मली आपण एक 6-8 महिने पहिलं आपण प्लॅनिंग करतो ना. अमेरिकेचा दौरा लावला, अमेरिकेत ते नाटक केलं आणि ते नंतर आल्यानंतर मग ते उठलंच नाही बरं, मग ते बसलं खाली. त्याच्यामुळे मग एक शिकलो की नाटक समजा छान चाललं असेल तर त्याची ना अमेरिका दौरा आणि कुठल्या बाहेरचे दौरे करायला घाई करून नाही चालत, थोडं दम घ्यायला हवा. मग जे आम्ही त्याच्यात झालेल्या ज्या चुका होत्या ना त्या आम्ही मग अनन्याच्या वेळेला आम्ही सुधारल्या. मग अनन्याच्या वेळेला आम्ही जेव्हा केलं तेव्हा त्याच वर्षी आम्हाला विचारलं अमेरिकेला यायला, पण आम्ही नाही गेलो. अख्खं वर्ष नाटक चालवलं, मग दुसऱ्या वर्षी आम्ही अमेरिकेला गेलो आणि तिसऱ्या वर्षी तर आमचं डन झालं, पण तेव्हा लॉकडाऊन झालं. असं ते आपण प्रत्येक नाटकात शिकत जातो. मग अशी श्यामची नावाचा विषय केला, तोही फार सुंदर होता. तोही स्वप्नीलचं पहिलं नाटक, स्वप्नील वारसकर ज्याने थोडं तुझं थोडं माझं केलं. स्वप्नीलला मी लोकसत्तेच्या एकांकिके स्पर्धेत बघितलं, लोकसत्ताची जी एकांकिका. तिथे त्याच्या श्यामची नावाची एकांकिका पाहिली जी आम्ही केली. आणि मी नॉर्मली ना माझं असं मत असतं की जे नवीन मुलं असतात किंवा जे काही त्या एकांकिकेत त्यांना असतं की मला रजिस्टर करायचं, त्याच्यामुळे फक्त त्यांना एक चांगली संधी किंवा एक चांगलं प्लॅटफॉर्म हवं असतं. तर माझं नेहमी म्हणणं की आपण 5 लोकांमध्ये समजा आपण ट्राय मारलं, 3 गोष्टी तरी 100% वर्कआउट होतील. त्यातलं प्रताप आणि स्वप्नील. स्वप्नीलनी अशी श्यामची केलं. नाटक फार सुंदर झालं. स्पर्धेत होतं सगळीकडे स्पर्धेत टॉप 3मध्ये होतं ते नाटक. त्याचं पहिलं नाटक व्यावसायिक. माझं त्या वर्षी माझी 3 नाटकं आली. उलट सुलट आलं, अनन्या आलं आणि श्यामची. अशी श्यामची आणि अनन्या सगळीकडे स्पर्धेत सगळ्या एकांकिकेत जिकडे जिकडे झीला टॉप 3मध्ये ह्या 2 नाटकं होती, मटाला टॉप 3मध्ये होती, शासनाच्या स्पर्धेत 5मध्ये ही 2 नाटकं होती. ते वर्ष फार सुंदर होतं 2018. म्हणजे प्रत्येक स्पर्धा ज्या झाल्या त्या वर्षीच्या स्पर्धेतल्या प्रत्येक स्पर्धेत जी 5 नाटकं 3 नाटकं आली ना ती सगळी नवीन पिढीची होती. मला असं वाटलं की तो एक विषय तरी छान मांडला. चाळीचा विषय होता, प्लस आई आणि मुलाचं नातं. मग ते झालं का उलट सुलट म्हणून आम्ही एक नाटक केलं जे किरण माने यांनी लिहिलं होतं, मकरंद अनासपुरेने काम केलं होतं. म्हणजे शेती आणि शेतीप्रधान देश आणि जे काही लोकांच्या आत्महत्या होतात त्याच्यावर भाष्य करणार होतं की जे आपण नेहमी म्हणतो ना की जी थिन लाईन आहे ती शेतकरी आत्महत्या करतात, पण शेतकरी ना कोकणात पण आहे आणि मराठवाड्यात पण आहे. कोकणातले शेतकरी जागा घेऊन श्रीमंत झाले, पण मरतं ते कोण? ह्या मराठवाडा आणि ह्या साईडचे. पण आपल्याला काय वाटतं की हे पण गरीब आहे. हे गरीब नाही आहे, हे खमंग श्रीमंत आहे. ते लोकांना आजही कळत नाही की नेमकं कुठला माणूस गरीब आहे. आणि खरंच इथे खूप पाऊस पडला तरी बीड आणि ह्या साईडला खरंच मराठवाड्यात पाऊस पडत नाही. त्याचे प्रॉब्लेम काय होता? आपण पटकन झाडाला पाणी घालताना पण आज नाही घातलं का पाणी, तू घाल ना, इतकं सहज होतं. पण तिथे पाणी मिळत नाही, त्यांना झाडं आहेत पण पाणी नाही. लोकांकडे पैसे घेऊन ठेवलेत आणि त्यांच्या स्वतःच्या जागा आहेत ज्याच्या खूप जास्ती किमती आहेत, जे ओसाड रस्त्यावरती आहे. कोणी येऊन काही करू शकतं, पण त्यांना ते एक वेगळ्या प्रकारच्या विषयावरती लिहिलेलं नाटक होतं.
पण जसं तिने विचारलं की वेगळ्या वेगळ्या विषयांवरती एक्सपेरिमेंट केले, पण लेखकांवरती, पण नवीन लेखकांवरती तुम्ही पैसा लावून बघितला, पण तुम्हाला भीती नाही वाटली का प्युअरली फ्रॉम बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू की हे नाही वर्कआउट झालं तर मला नुकसान होईल, किंवा मी बाबा एक एस्टॅब्लिश लेखक बघतो, त्याची एक एस्टॅब्लिश संहिता बघतो जी पब्लिकमध्ये पण हिट होईल, त्या माइंडसेटनी जाऊ नाही वाटलं का? नाही रे, माझं काय म्हणणं आहे माहिती आहे ना, कोणतरी बघ, तुला मी परत मगाशी तेच म्हटलं की तू सही रे सही केदारदादांचं नाटक, ठीक आहे, तो त्याने तो एक पॅटर्न पकडला, त्यांचं ते नाटक हिट झालं, मोरूची मावशी म्हण किंवा तुझं ऑल द बेस्ट हे प्रेमांचं. माझं म्हणणं एका पॉईंट नंतर ना तो एक नवीन लेखकच असतो. आता देव बाबळे घे ना, त्याचंही पहिलं नाटक आहे, त्या दोघी नवीन आहेत. लोकांना काही सुरुवातीला तर सेट कळलाच नाही, त्या सेटला सगळीकडे खूप अवॉर्ड मिळाले. माझं म्हणणं ना, तुम्ही संहितेवरती प्रेम करा, संहिता तुम्हाला आवडते, मग दिग्दर्शक येतो. आणि माझं म्हणणं आहे, तुझ्या समजा 10 ओळखी असतील ना, तर तू 10 लोकांबरोबर त्या नाटकाचं वाचन कर. म्हणजे समजा हिने नाटक लिहिलं आहे तर एक 5-6 लोकांना हे नाटकाचं वाचन कर, बाबा तो सांगेल. फक्त त्याला सांगायचं की तू नाटक तुझं करतो, सगळ्या गोष्टी ओके, पण तू ओपन राहा समोरच्या माणसांच्या डिस्कशनला उत्तर द्या. कधी कधी काय वाटतं ना, आपला या एकांकिकेतनं आलेल्या लोकांचा इश्यू कुठे होतो ना, ती लोकांना सीन बाय सीनमध्ये रमतात. अरे तो सीन मस्त होतो ना, त्यात तिने का असं मारते, अरे तो सोड, तो सीन काय, पण तो सीन आणि हा सीन मर्ज होत आहेत का, ते ब्रिज होत आहेत का, ह्या सीनमधनं त्या सीनमध्ये ब्रिज होत आहेत का, हे फार महत्त्वाचं आहे. सकाळचा सीन आवडला, कट्टू डान्स बारमधलं सीन आहे, कट्टू मर्डरचा सीन, असं नाही होत. ते तिकडनं मर्ज होणं फार गरजेचं. या सीनमधनं त्या सीन, त्या सीनमधनं हा सीन, का तिथे गेला, का मर्डर झाला, मर्डरचा सीन छान आहे, धावला बिवलं मस्त, त्याच्या मागे चेसिंग, असं नाही होत. ते सीनची गरज आहे का तिथे जायला, ते लेखकाला एकदा समजलं ना का तो, आणि लेखकाला पण अनुभव मिळायला पाहिजे ना, तो होतं ओपन राहायला पाहिजे. बाबा चल, मला बाबा चल सुयोगच्या माध्यमातून एक 10 लोक नाटक वाचायला येत आहेत किंवा नाटक ऐकायला येत आहेत, तर आपण ओपन राहूया ना, की मी किती बरोबर आहे ते त्यांनी फक्त त्या गोष्टीचं ते ओपन राहावं बस. आणि परत सांगतो ना तुला की माझं म्हणणं की तू समजा एखादा लेखक किंवा दिग्दर्शकावर काम केलं, त्याचं ते प्रोडक्ट वाजलं ना, तर मी तुला सांगतो 90% मुलं आजची अशी आहेत ना की ते तुझ्याबरोबर प्रामाणिक राहतात. त्यांना काही चांगलं सुचलं नाही, तुझ्याचकडे येतात, ते दुसरीकडे जाणार नाही. दॅट इज युअर असेट. सर, सध्याची नाटकं तुम्ही बघत असाल, जी सध्या सुरू आहेत नाटकं, त्यामध्ये काही निर्माते किंवा काही वेळा रिपिटेटिव्ह होतंय किंवा एकाच गोष्टीवर नाटकं बनत आहेत असं तुम्हाला वाटतं? कुणीतरी एक्सपेरिमेंट करायला काही निर्माते घाबरतायत असं फील होतं तुम्हाला? घाबरत असं नाही ग, काय होतं तुला, म्हणजे मला ना असं वाटतं, मला म्हणजे मी आत्ता 1.5 वर्ष ना नाटकच केलं नाही. मी साधारण फक्त बाहेरून बघायची भूमिका माझी चालली होती. तेव्हा मला असं वाटतं की ना, साधारण कुठेतरी आपण अजूनही एका XYZ ॲक्टरला खूप छान लोक ओळखतात, म्हणून त्यालाही आपण अजूनही ना 19 वर्षाचा 20 वर्षामध्येच बघतो. हो, माझं म्हणणं आहे की मग जसं म्हणतो ना की सिनेमा कट केला माणसाचा आणि लोकांना ऑप्शन ठेवलं वेब सिरीज, त्याच्यामुळे लोक झकमारून त्या वेब सिरीजकडे वळले. आता लोकांना वेब सिरीजशिवाय गत्यंतर नाही. तुझं जे काही ते टिकटॉक होतं, ज्याला लोक ॲडिक्टेड होते, ते बंद केल्यानंतर इन्स्टा रीलवरती लोक आपसूक आले. माझं म्हणणं आहे, एकदा तुम्ही नवीन मुलांवरती थोडासा विश्वास ठेवा. सगळीत उत्तम आहे असं म्हणत नाही, पण माझं म्हणणं आहे की थोडेसे संहिता नाटक लिहिताना माझं म्हणणं आहे की आता समजा XYZ नट खूप मोठा स्टार आहे, कोणी का असं नाही, तर ना त्याने ती इच्छा सोडली पाहिजे की ना मला ना 50% नाटक लिखाणात माझ्याकडे पाहिजे. थोडं घे ना, आजोबांची भूमिका घे, भले तू नाटकात आहे ना, तुझ्या तुला बघून तुला बघून नाटकाला लोक येत असतील ना, तर नाटकातला मेन रोल करू दे नाही का वेगळ्या नवीन मुलाला, तू सेकंड लीड कर ना, काय हरकत. माझं म्हणणं असं आहे. पण ऑन द अदर साईड आता बरीचशी नाटकं आहेत. आता सूर्याची पिल्ले येत आहे, त्याच्यामध्ये एवढी मोठी स्टारकास्ट आहे, किंवा वाडा चालू आहे, वाडा चिरेबंदी म्हण, किंवा आता 4 चौघी आलं. तो अशी नाटकं येणं पण गरजेचं आहे. काय माहिती ना, ह्या नाटकातनं तुला कळतं की लिखाण किती महत्त्वाचं आहे. लिखाण खूप महत्त्वाचं आहे या नाटकात, आणि जेवढं चांगलं लिखाण येईल तितकी नाटकं चालतील, आणि चांगल्या लिखाणाची नाटकं चालतात. फक्त काही काही ठिकाणी ना, ते खूप काही लोक आहेत असे पान घेतात, लिहिलेलं काही नसतं आणि मग बसवतात.
म्हणजे कळलं ना तुला, म्हणजे लिहिलेलं काय नाही आहे, म्हणजे सांगणं की आहे स्क्रिप्ट आहे माझ्या हातात, असे पण काही लोक आहेत. तर ते बंद व्हायला पाहिजे. सर, अनन्या चाललं, 3 पायाची शर्यत यशस्वी झाली नाटकं, पण जी फ्लॉप झाली ते तुम्ही कसं हँडल करता निर्माता म्हणून? हे माझा एक असं प्रश्न, म्हणजे क्वेरी आहे माझी, असं की नाही, कसं. कसं होतं तुला मी खरं सांगतो की मी आम्ही नॉर्मली आम्ही काही कधी कधी मोस्टली राहतात अनन्यामध्ये आम्ही काही फायनान्शियली मी इन्व्हॉल्व होतो, पण बऱ्याचशा नाटकात मी फायनान्शियली इन्व्हॉल्व होत नाही. सो मी प्रोडक्शन आम्ही संस्था आमची असते, फायनान्स एक XYZ व्यक्ती बघत असतो. पण 2 लोकांचं जेव्हा आम्ही एकत्र येतो ना, तर एक गोष्ट फार ठरलेली असते की फार नाटक क्षेत्र असं आहे की जिथे गॅरंटी नाही कुठल्या गोष्टीची, हे डोक्यात ठेवून आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं. खरं. मला हाऊसफुल आणखी आज 1% नाटकांनाच बोर्ड लागतोय. हो. उत्तम बुकिंग आहे, 90% बुकिंग आहे, पण बोर्ड नाही लागत. जे अगोदर एक काळ होता ना, बोर्ड लागला नाटकाला, ते फार कमी झालेलं आहे. दुसरा मुद्दा महत्त्वाचा की काय म्हणतो त्याला, तू जसं प्रश्न झाला की कमी बुकिंग कसं चालतं, तर कमी बुकिंग चालण्यामागचं मेन महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की लोकांकडे ना आता एक खूप सोर्स आहे की बाबा हा सिरियलमधला आहे, ह्याच्याकडे जाऊ, हे ह्याच्याकडे जाऊ. पण अशा गोष्टींमुळे जे नाटकं नाही चालत ना, तेव्हा मग परत आपल्याला एका पॉईंटला वाटतं की नाही, आपलंच गणित चुकलं आहे. आणि 3-4 नाटकं जी माझी आपटली ती मला असं वाटतं माझ्या कास्टिंगमुळे, किंवा कधी कधी मला माझी एक खूप चूक मला जी जाणवली आहे, जी या 2 वर्षामध्ये, जी आता मी ह्या नाटकात मी सुधारली, ती म्हणजे हा आवडतो आणि ही स्क्रिप्ट आहे असं नाही होत. ह्या स्क्रिप्टला तो जातो आहे का, हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं ना, मला ह्या माणसाला घेऊन नाटक करायचं आहे आणि हिचंच नाटक, ही लेखक म्हणून हवे, असं नाही होत. हे आहे. आणि तू जो म्हणतोस मुद्दा ना, की आता खूपसं बुकिंग ना बुक माय शोकडे वळलेलं आहे. अगोदरची लोकं यायची ना, म्हणजे मला बाबा नेहमी सांगायचे की नाटकं कुठली चालतात, जी नाटकं हवा येऊ द्या का चाललं, किंवा हास्यजत्रा का चालतं, कारण की ना घरातल्या विषयांवरती चर्चा आहे, घरातल्या विषयांवरती जोक्स होतात. सो नाटकं कुठली चालतात, जी नाटकं बाल्कनीकडनं खाली येतात. कळलं तुला, म्हणजे मी नाटकची तिकीट काढायला आलो आहे, तुम्ही दोघांनी एक नाटक बघितलं, तुम्हाला लोकांना खूप आवडलं, उद्या तुला ते नाटक कोणाला तरी दाखवायचं आहे, मग तू काय म्हणतो, 200 रुपये तिकीट नको, 50 रुपये तिकीट घेऊयात, 4 काढूयात, म्हणजे तुझे 200च गेले. सो अशा विचाराने काय होतं, 50 संपले का, हो, किती आहे, 80कडे. आणि जेव्हा इथून एक ग्राफ चालू आहे आणि इथून एक ग्राफ चालू आहे ना, तेव्हा त्या मध्यावरती येऊन बोर्ड लागतो. जेव्हा फक्त असंच नाटक चालू असतं ना, ते काय होतं, आता बुकमाय शोवरती कसं होतं, तू तिकीट काढायला जातोस, तू काय मराठी सिनेमा घे किंवा नाटक घे, आईला शेवटची रांग आहे, थांब ना, परवा परत आहे, दिसतंय 7व्या-8व्या रांगेत आहे ना तिकीट, थांब ना, मग आजची नको, परवा काढूया. कारण की तुला बुकमाय शोवरती ऑप्शन्स आहेत तारखांचे. दीनानाथ नाही, अरे थांब ना, 10 दिवसांनी परत दीनानाथला आहे, इथे मागची रांग नको, मग ती मागची रांग जी राहते ती राहते. पण अगोदर कसं होतं, जो माणूस थिएटरला यायचा, अरे आता आलोय तर काढूयात तिकीट, त्याच्यामुळे ना लोक तिकीटं काढायचं. हा खूप एक मला मोठं हे वाटतं. पण आता एक वेगळा नाटक जे मी करू ना, त्यात एक वेगळी आयडिया मी काही लढवतो आहे, मी टीमवर्क. आमच्याच एका टीममधल्या माणसाने आम्हाला एक आयडिया दिलेली आहे, तर ती समजा आयडिया वर्क झाली तर मला असं वाटतं पुन्हा बाल्कनी भरायला लागते. बाल्कनी भरली का नाटक बोर्ड लागतं. खरंय, नक्कीच. अजून एक डाऊट असा आहे की पुण्याला 9:30चे शो लागत आहेत, अजून मोठ्या संख्येने लागत आहेत. मुंबईत 8-8:30ला पण गर्दी नाही होत आहे, म्हणजे अवॉइड करतात प्रेक्षक, असं का? आता ह्याचं ना मला खरं सांगू ना, म्हणजे मला मी पुण्यात 15 वर्ष होतो हॉटेलच्या माध्यमामुळे, हॉटेलमध्ये जवळजवळ 15 वर्ष सलग मी आता होतो, पण मला हे गणित कळलं नाही, म्हणजे पुण्याची कॅल्क्युलेशन्स काय आहेत. मुंबईत जसं आपण कसं म्हणतो, सकाळचा प्रयोग आहे, दुपारचा प्रयोग आहे, रात्री प्रयोग आहे, तिथे तसं नाही म्हणत, सकाळ, सायंकाळ, रात्र. आणि रात्र तू तर 9:30 म्हणते, मी तर 9:15च्या पण शोला बसलोय. पुण्यात ना ती एक जेवून बाहेर पडायची मेंटॅलिटी खूप छान आहे, जेवून बाहेर पडूया. आणि पुण्यात 2च थिएटर आहेत मेन, बालगंधर्व आणि यशवंत. त्याच्यामुळे ना बालगंधर्वला त्याच्या अवतीभोवतीचे लोक, मग ते कल्चर अजूनही त्या लोकांनी मेंटेन केलं. मग तिथे आजही गजरेवाला असतात,
मग छान लोक तिथे गजरा बिजरा घालतात. हो हो आहे ते तिकडे. कल्चर आहे, ते कल्चर असून त्यांनी ते काही काही थिएटर जपलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पण परत म्हणशील की तिथे तसे का शो, तर त्याचं उत्तर नाही माझ्याकडे. कारण की मला तितकं असून डीप प्रश्न मी विचारला, कारण की मी काय ह्याच्या मागचं कारण सांगतो. नाटक म्हणून मी पुण्यात असून एवढे प्रयोग केले नाही. माझं अनन्या 300 प्रयोग झालं, पण पुण्यात नाही आम्हाला यश. म्हणजे जेवढं यश मिळायला हवं होतं तेवढं यश आम्हाला पुण्यात मिळालं नाही. पण आता जसं ना पुण्यात अनेक नाटकं आहेत जे मुंबईत चाललीच नाही आहेत. मग मुंबईत चाललीच नाही, पुण्यात धो चालली आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो की पुण्यात चाललं ना का निर्माता श्रीमंत होतो, कारण की तुझे आतले खर्च कमी, तिकिटाचे बुकिंग फ्लॅट रेट आहेत सगळे. आणि काय तू सकाळ दुपार केलं का एकाच दिवशी 2 प्रयोगांचे. त्याच्यामुळे पुण्यात नाटक चाललं का निर्माताचा सक्सेस रेट जरा प्रॉफिट पर्सेंटेजचं जास्त आहे. म्हणजे माझी इच्छा आहे की ह्या कॅल्क्युलेशनमध्ये बसणारं नाटक असावं की पुण्यात चाललं पाहिजे. कारण की जी नाटकं आज कुठली पण तू पानावरती घे, म्हणजे आता चालू असणारी नाटकं जी कुठली असतील, जर तरची गोष्ट असेल किंवा दामलेंची काही नाटकं असतील किंवा समजा सई रे सई असेल किंवा ही काही जी 5-6 नाटकं जी काही चालली आहेत बरी, प्रयोग क्रमांक हे 1 म्हणजे 1000, 200, 400, त्यांचा मेन देवबाबळी रेस्टॉरंट उदाहरण, यांचा मेजर 50% चंक म्हणजे मुंबईमध्ये 5-6 थिएटर आहेत. इनमिन आपण तिथेच प्रयोग करत असतो. पुण्यात तर त्याच्यापेक्षा कमी 2च थिएटर आहेत. पण 50% वाटा पुण्याचा आहे आणि 50% ह्या 4 थिएटरचा आहे. ओके, खाणं आलेलं आहे. सौरभ, काय खाऊ आधी तेच बघतोय. हे काय असेल? त्याला तिवळ म्हणतात. तिवळ. काय असतं? बेसिकली ना आमच्या गोव्यात फुटी कढी म्हणून प्रकार आहे. आणि जसं 2 प्रकारची कोस्टलाईन, एक आपली रायगड आहे म्हणजे आपली अख्खी कोकणपट्टी, आणि एक गोव्याची पट्टी. गोवा पण खरं कोकणमध्येच मानलं जातं ॲक्च्युअल जॉग्रफिकली बघशील तर तू. पण गोव्यामध्ये ना परत 2 भाग आहेत. एक कर्नाटका बॉर्डर पण येते, म्हणजे त्या साईडची तुझी कारवार म्हण किंवा हुबळी बिबळी बॉर्डर म्हण, आणि एक गोवाची या साईडची बॉर्डर आहे तुझी, जी कनेक्टिंग तुझी सावंतवाडी आणि इकडे जाते. सो हा जो तुझा जो सावंतवाडीकडनं जो रत्नागिरीकडनं वळणारा जो कोकणी मालवणी जो वर्ग आहे ना, तिथे सोलकढी बनवतात, ज्याच्यात आपण नारळाचं दूध घालतो. काही लोक पितात, काही लोक आमच्यात भातावरती घेतात. गोव्याकडे ती सोलकढी कोणच बनवत नाही. गोव्यामध्ये ही सोलकढी बनवतात. फक्त ह्याला तिथे आम्ही फुटी कढी म्हणतो. सोलकढी, फुटी कढी दोघांमध्येही सोलं वापरली जातात, पण आम्ही म्हणताना फुटी कढी म्हणतो, सोलकढी म्हणत नाही. आणि फुटी कढीची जी ॲक्च्युअल रेसिपी आहे आणि ह्या सोलकढीतली जी ॲक्च्युअल रेसिपी आहे त्याचा फरक इतकाच आहे की त्याच्यात थोडंसं लसूणचं प्रमाण थोडं जास्ती आहे, मिरचीचं प्रमाण थोडं जास्ती, आणि वरतून ना कोथिंबीर टाकली जाते. पण काय होतं की आम्ही हे वेलकम ड्रिंक म्हणून देत असल्या कारणामुळे आल्या आल्या पटकन तो लसूणचा झटका लागू नये किंवा मिरची तिखट म्हणून ते एक असतं, अरे काय आहे ओके बोलचं, म्हणून आम्ही ते देत नाही. तेवढंच मेन कारण. आणि गाळून देतो, काय आल्या पटकन तोंडात कोथिंबीर अडकते, दातात लागते. परत 4 प्रश्न उपवण्यापेक्षा स्वतः कळत नाही आहे ते वेलकम ड्रिंक. आम्ही शिवाजी मंदिरला नाटक कव्हर करून इथे आलेलो असं थकून भागून, मी आणि माझा नवरा, आणि ते वेलकम ड्रिंक आल्यावर आम्हाला खरं सांगते श्रमपरिहार म्हणतो ना की बरं वाटेल, हा आता आणा खायला. आणि दुसरी गोष्ट, माझी आई कारवारी आहे हुबळीची, आणि माझं गाव म्हणजे बाबांचं माझ्या गाव सावंतवाडी आणि सासरचं गाव दापोली, त्यामुळे माझं फेवरेट ठिकाण आहे हे. 8वा दिवस दिला असं तर पण मासे खरंच मला बनवायलाही आवडतं, खायलाही आवडतं. पण काय आहे सांगा, बघितलं मी आता मगाशी, खुश वाटतंय म्हणजे खुश तो असा म्हणजे चेहऱ्यावरती हास्य आहे, म्हणजे जेवायला मिळते त्याला मासे मिळतं आणि तो खातोही आवडीने. ते माझं नशीब आहे. फक्त त्याला बोंबील नाही आवडत, त्याचं काय करायचं मला माहित नाही. पण बोंबील ठेचा फ्राय हे भरव ना, तो अपसूक खायला लागेल. हळी थोडा आधी खायला लागलाय, तरी पण भरपूर काय काय शिकवलं मी त्याला खायला, नवीन नवीन पदार्थ. पण तरी आता हे काय मला सांगा. ही प्रॉन्स अळूवडी आहे. हे वडिलांची सिग्नेचर म्हण किंवा वडिलांना सुचलेली डिश. ह्याचा जन्म 2009 जेव्हा हॉटेल सुरू झालं तेव्हाच आहे. फक्त ते म्हणतात ना, ती पेस बाय पेस ती लोकांपर्यंत पोचली. पुण्यामध्ये खूप वेळ लागला, कारण की पुण्यात जेव्हा मी ह्या गोष्टी चालू केल्या तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. ओनली गोष्ट होती ती म्हणजे माउथ ऑफ वर्ड. आणि हे बोंबील ठेचा फ्राय ही आउट अँड आउट आईची डिश आहे.
ह्याच्यामध्ये काहीच म्हणजे तुम्ही तिला एक रात्री सुचली, तिने आम्हाला सांगितली, ती आणली आणि तिकडून जी त्यांनी एक म्हणतात ना की एक नवीन प्लेअर टीममध्ये येतो आणि डायरेक्ट ओपनर बनतो, तसं जे अनेक व्हिडिओज बघून, आता काही दिवसांनी तुझे व्हिडिओ बघून पण लोक येतील आता आणि येऊन सांगतात की त्या व्हिडिओ तुम्ही बघितलं होतं ते अगोदर आम्हाला द्या, बाकीची ऑर्डर तुम्हाला मी सांगतो. नॉर्मली आपण कसं मेनू कार्ड बघतो मग ऑर्डर देतो, ते तसं इथे काही प्रकार चालतच नाही. आल्यानंतर माणूस बसतो, अळूवडी द्या, एक बोंबील ठेचा फ्राय द्या, खरंय. बाकीचं सांगतो. कारण मी पहिल्यांदा माझं ठरलेलं ऑलरेडी की नेक्स्ट टाइम मी जाणार तेव्हा हे 2 आयटम मी सांगणार आहे. बोंबील ठेचाचं कॉम्बिनेशन हो, अरे, खूप छान लागतं, खूप बोंबील सुंदर. ठेचा एकत्र. तुझं खाऊन बघ, आता आपण डिस्कस करतो. तू खाऊन बघ, मी खाऊन बघितलंय, तू खाऊन बघ. म्हणजे महाराष्ट्रीयन्सना ठेचा हा किती प्रिय आहे आपण जाणतो आणि त्यात बोंबील, बॉम्बे डक, त्यामुळे मग ते कमाल कॉम्बिनेशन आहे. वाव वाव, तू खाल्लंस असं पण? हा. मीही खाणार. अळूवडे खाऊन बघ. याच्यावर प्रॉन्स म्हणजे आपल्या करंदी की नॉर्मल आपल्या? नाही नॉर्मल. कसं आहे माहिती आहे तुला, करंदी वापरायला प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रॉन्सला जी आयडियल स्वतःची चव आहे ना ती करंदीला येत नाही. करंदीची चव वेगळी आहे. सो माझं म्हणणं आहे की करंदी न करण्यापेक्षा प्रॉन्स कापून घातली ना, ती जी एक वेगळी जी चावण्यात फिलिंग वेगळी आहे, वेगळं टेक्स्चर येतं. त्याच्यामुळे ते. आणि ही साईज बघा इकडे, अशी बघा. वाव, म्हणजे माझ्यासारख्या माणसाचं तर बघूनच असं. म्हणजे मी तुला खरं सांगतो ना, मस्करी नाही सांगत, सुरमई बिरमई तर आहेत, म्हणजे माझ्याकडे चणक पण मिळतो. तुम्ही तुमचं झालं की मी सांगणार आहे. हो, चोणाक म्हणजे मी गोव्याला आत्ता मी गेले तिथे खाल्लेला आणि इथे मला मेनूमध्ये दिसला. आम्ही त्या लास्ट टाइमला जो अवेलेबल नव्हता, पण ठीक आहे, पण तो आहे इकडे, पण काय मस्त, मसाला फ्राय सुंदर लागतो, खूप कमाल लागतो. चोणाक कमालच आणि लागतो. चणकचं कसं आहे माहिती आहे ना तुला, गंमत म्हणून सांगतो की जी लोक येतात हॉटेलमध्ये आणि ती लोक सांगतात की सर तुमच्याकडे बोनलेस काय बनवता का? मी म्हणतो की बोनलेस काहीच बनत नाही आमच्याकडे. आमच्याकडे असे सजवलेलं, आता जसं तुला पण मी हे असं आणून दिलं, हे असं तर ते कोथिंबीर लाव, काकडी लाव, ते टोमॅटो लाव, मग ते उगाच तो असं करून ते उचलणार, ते असं काय आपण करत नाही. आपण डायरेक्ट टू द पॉईंट असं आहे आणि असं आपण सर्व करतो. चणकचं कसं झालं ना, चणक हा मासा थोडा विचित्र आहे कापणीला. अच्छा. सो तो जेव्हा आपण आणतो हॉटेलमध्ये ना, तर कापताना त्याचे स्लायसेस बोनलेस करूनच त्याला बनवावं लागतं. आणि मग फेमसच असा झाला आहे गोव्यामध्ये की त्याचे पातळ स्लाइस करून बोनलेस फिले बनवले जातात. सो ते एक खूप मजेशीर भाग आहे. त्याच्यामुळे लोकांना वाटतं की हा बोनलेस आहे ना, छान आहे. लोकांना थोडीशी काही लोकांना गफलत होते, बासा बिसा आहे का, पण नाही. हा चणक हा समुद्रातला, प्युअर समुद्रातला, आपल्या महाराष्ट्रातला मासा. म्हणजे तो काही नदीतला विदीतला अजिबात नाही, किंवा बंगालचाही नाही. हा महाराष्ट्रातला समुद्रातला मासा. तुझं होऊ दे म्हणजे सांग. पण हे पण छान आहे ना, टेस्ट टिवळ आहे ना, खूपच मस्त आहे, रिफ्रेशिंग आहे, एकदम रिफ्रेशिंग आहे. एकदम टँग म्हणजे काय म्हणतात, थोडं तिखटसर पण आहे, टँगी पण आहे, आणि एकदम काहीतरी बॉम्ब, टँग बॉम्ब असतो ना तसं. तुला माहितीये का, जेव्हा हॉटेल सुरू झालं होतं ना नारायणपेठेत पहिलं, आणि मला ना महिन्याभरात 3 जण जेवायला आलेले, रात्री खूप उशिरा आलेले. सचिन खेडेकर आलेले, अजून 2 जण त्यांच्यावर कोणते ते नाटक क्षेत्रातले पुण्यातले काही लोक होते. आणि असं आम्ही गप्पा मारत बसलो होतो. ते लोक हॉटेल झाल्यानंतर खाली पान वगैरे खात होते. तर तेव्हा असा विषय झाला. त्यांनी सांगितलं की बघा संदेश, तुला जरा हॉटेलला थांबायला लागेल, तू नाही तर बाबासाहेब कोणाकडनं पैसे घेणार नाही, काय करणार नाही, त्याच्यामुळे तू जरा लक्ष घाल. तर तेव्हा बोलता बोलता असा विषय झाला की त्यांनी मला सांगितलं, बघ बाकीचं सगळं जाऊ दे, तुझ्या वडिलांना जशी मोरूची मावशी लागली, तुझी ही पहिली मोरूची मावशी आहे. सो मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यातली ही मावशी आहे ईश्वरी रेस्टॉरंट. खरंच खूप अल्टिमेट मेनू आहे. आणि पापलेट थाळी, प्रॉन्स थाळी ट्राय करा, हे माझ्याकडून रेकमेंडेशन. प्रॉन्स थाळी आणि आम्ही पापलेट थाळी दोघांना घेतली. तू खरंच ही मला ही कधी आली, जेवून गेली, मला मी तुम्हाला रात्रीच त्या दिवशी मेसेज केला, काय कमाल जेवण होतं संदेश दादा. आम्ही ते जेवणाचं 2 दिवस आम्हाला ती प्रॉन्स अळूवडी तर मला कायम व्हॉट्सअप केला की आपण जेवायला जायचं, म्हणजे पॉडकास्ट होणार नाही ना, काहीच ठरलं नव्हतं, पण ही बोली जेवायला आपण तिकडे जायचं बघत एकदा. कारण एक तर अळूवडी आणि ठेचा, प्रॉन्स बोंबील ठेचा आणि प्रॉन्स अळूवडी, कमाल. तुला मी सोलकढी सांगू, एक
मला चालेल, सोलकढी कधी चालेल. तर मंडळी, अशाच आमच्या गप्पा रंगत राहणार आहेत, पण तुम्ही दादरच्या कोहिनूर स्क्वेअर मधल्या फिश करी अँड राईसला नक्की भेट द्या. भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. बाय बाय. खाते आता.